सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. सो आत्ता वाजलेत बघा 8:06 झालेले आहेत आणि आता आपण रेडी झालेलो आहे. तुम्ही बघू शकताय रेडी झालेलो आपण सध्या कॉलेजला जायला, जे की आपण डेलीच जातो. तर चला आता नाश्ता वगैरे करायचं मला बाकी आहे. मी जस्ट व्लॉग स्टार्ट करण्यासाठी आमच्या गार्डनच्या बॅकमध्ये आलेलो. हे असं आहे आमचं घराचं, गार्डनचं बॅक नाही सॉरी घराचं बॅक. ते थोडं लेफ्ट राईट होऊन जातं. तर लेट्स गो. तर गाईज आता उरकता वाजलेत आपल्याला 8:30. आणि जर का आपल्याला उशिरा पोचायचं नसेल तर लवकर निघावं लागेल. गाडी स्टार्ट करूया आणि तुम्हाला आता कॉलेजवर गेल्यावर भेटतो. आणि गाईज अशा प्रकारे कॉलेजला पोचलो आहे. येताच रोहन शेठ भेटलेत. ते पण आज कॉलेजला लवकर आलेत. बाकीचं कोण आलं आहे काय? अजून बाकीची लोक आलेले नाहीत. गाईज सध्या प्लॅनमध्ये बदल आहे. कॉलेजला तर आपण आलो आहे जसं की बघू शकताय तुम्ही, पण लेक्चरला बसायचं आहे की नाही हा सध्या विषय चालू आहे. कारण एक ठिकाणी जायचा प्लॅन चालला आहे. तर गाईज जसं की मागाशी म्हटलेलं की बाहेर जायचा प्लॅन आहे. तर लेक्चर झाले आता, म्हणजे अजून बाकीचे बरेच बाकी आहेत, पण आता इच्छा केली आणि आता चाललो आहे. कुठे चाललो आहे? कोळ्याला गणपतीचं मंदिर आहे, तर तिथे चाललो आहे. सकाळी पण एका मंदिरात पाया पडून आलो आहे, पण आपले पापच एवढे आहेत की एक मंदिरात भागत नाही आहे. सो अजून एका मंदिरात चाललो आहे. तर गाईज आता आपण निघालो आहे कॉलेजवरून बाहेर. एक गाडी मागे आपल्या आणि 2 गाड्या गेल्यात पुढे. तर पोचूया आता लवकर पटापट. Só de fim de semana nada vai me parar, 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 nada vai me parar. Em quatro paredes, em quatro paredes, em quatro paredes. उन्हाचं काय त्याच्यावर नाहीत बसत माकडं बिकडं काय माहिती ह्याच्यावर पण लावले पाणी सुदर्शन. तर गाईज आपण आलेलो आदित्यच्या घरी. बघू शकते मागे घर. तर कॉफी वगैरे पिऊन झाले. आता निघूया घरी नाही सॉरी मंदिरात. तर गाईज फायनली रीच्ड आवर लोकेशन. तर थोडासा गाडी लावूया जर. हा लाव ना का तुम्ही लाव. गाडी लावूया जरा सावलीला आणि जाऊया मंदिरात. मंदिर बघू शकता तुम्ही, एकदम बच्ची के दिल में पॉपो आहे, खतरनाक मध्ये एकदम. तर तिकडनं रस्ता आहे गाईज. मला वाटलेला रस्ता पुढून असेल, पण नाही आहे तसं. रस्ता इकडनंच आहे. चला गाईज आपण कुठल्या मंदिरात गेलोय आणि तिथं लाईन लागली नाही, असं कधी होतच नाही. मागे सर भाई इथं पण एवढी मोठी लाईन आहे. संग्राम लाईन येत घ्या. गाईज मंदिराच्या जवळ पोचलोय. स्पीकरांचा एवढा आवाज आहे की आवाज नाही येत आहे. इथे ना प्रत्येक गणपतीचे फोटो आहेत, म्हणजे ड्रॉइंग आहेत 1 2 3
सगळ्या गणपतींचे आहेत अष्टविनायकाचे ड्रॉइंग्स आहेत आणि त्यांचे इन्फॉर्मेशन पण आहे. हे परत एकदा मंदिरात आलो आणि घंटीने वाजवलं त्यापेक्षा पुढे गेलो रे वाजव सांग रे वाजव. शांत का बसायचं, आम्हाला वाजवायचीच आहे. आम्ही वाजवतो. हे आमचं लहान पोरग आहे, त्याला काय करायचं लहान पोरग. गाईस पोचले मंदिरात. आता शूट करू शकत नाही आतमध्ये, थांबा मंदिरात आता बाहेर पडल्यावर आणि अशा प्रकारे दर्शन घेऊन झालेले आहेत. गाईज दर्शन झालेलं आहे, सगळे बाहेर पण निघाले, गाड्या काढतात प्रत्येकजण आपापले. गाडी बाहेर आली की बघूया कुठं जायचं आहे. मराठवाडी डॅम. आता नेक्स्ट लोकेशन आहे मराठवाडी डॅम. तर घरी जायचा प्लॅन नाही आहे, मराठवाडी डॅमला जायचा प्लॅन आहे. तर गाईज आपली गाडी तर पोचलेली आहे लोकेशनवरती, आम्ही तर पोचलो लोकेशनला. बाकीचे लोक आता मागे होते बोलता आता सगळे गायब झाले. आम्हीच दोघं फक्त लोकेशनवरती पोचलोय आणि असा काहीतरी व्ह्यू आहे एकंदरीत. कुठला डॅम बोललेला हा? मराठवाडी डॅमचं हे असं काहीतरी लोकेशन आहे. फुल डोंगर बिंगर एकदम. रस्ता बनतोय, आम्ही येणार त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी रस्ता बनवायला घेतलाय. आता पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा येऊ तेव्हा रस्ता कंप्लीट करतील ते लोक. पाण्याच्या जवळ जाऊ शकतो का आपण इथून? कुठली? हां गाईज बाकीचे पब्लिक सुद्धा आलेली आहे. अजून एक गाडी आलेली नाही, जी की श्रेयश आणि देवराजांची आहे. माणसांची घरं होती पहिली, माणसांची घरं बुडालीत. झाड आहेत का नाही? गाईज वरती जिथे आलेलो तिथून निघतोय आता आणि प्लॅन झालाय आता तिकडे खाली जायचा. फिरवा बघूया आता पाण्याजवळ जायचा प्लॅन झालेला आहे. आणखी अरे तुझ्या नानाची टाळ. हो आता योच व्हिडिओला पुढं शिकवलं टाकलं डायरेक्ट थंबनेल नाही, ते काळा आलंय रे, प्रॉपर आलेला नाही. पुढे घ्यायचं इथेच पार्टी करू. आणि टोप आणा आत्ताच व्हेज करू शकतो की रे. शिव्या कशाला येतोय रे? हा शिव्या कशाला येतोय? गाईज आता आपण पोचलेलो आहोत आदित्य यांच्या दुकानाच्या इथे, कारण आमचे बॅग आम्ही इथं ठेवले आणि आता बॅग घेऊन जायचं आहे कॉलेजला. तर गाड्या इथे लागल्या सगळ्यांच्या. संग्राम शेठ यायची आपण वाट बघतोय खरं तर, कारण संग्राम शेठ कुठे थांबलेत अजून आम्हाला माहिती नाही. कुठं थांबलेत संग्राम? ज्योत्या संग्राम कुठं आहे? शुभमला माहिती. शुभम कुठं आहे? संग्राम कुठं आहे? काय मधूनच रस्त्यातून गायब झालाय संग्राम. सगळ्यांना रस्ता सांगता स्वतःच रस्ता चुकलेला आहे. अशा प्रकारे थांबा, संग्राम येऊ दे मग ब्लॉग कंटिन्यू करतो, थांबा. आणि अशा प्रकारे संग्राम शेठ यांची एंट्री, दाढीवाले बुवांची एंट्री झालेली आहे अशा प्रकारे.
सो गाईज आपला हा जो ब्लॉग जो होता, जो आपण फिरायला गेलो किंवा मंदिरात गेलो, तर मी कॉलेजवरून जसं मला यायचं होतं तसं मी मोठं ब्लॉग करणार होतो. पण विषय असा झाला की मी एवढा थकलो, एवढा एक्स्ट्रीमली थकलो, कारण खूप फिरलेलो. एक तर उपवास आहे आज आपला, त्यानंतर एवढा थकलेलो की मी सरळ झोपून गेलो. तर गाईज मी ते सांगत होतो तुम्हाला की हे बघा, माझे आत्ता सबस्क्रायबर आहेत 73 आणि जे व्ह्यूज आहेत ते 126 आहेत. सो लोक बघतायत, कंटेंट बघतायत, पण सबस्क्राईब नाही करत. भाई जे पण माझे ब्लॉग बघतायत प्लीज सबस्क्राईब करा गाईज, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि भाई ब्लॉग एंडपर्यंत बघा, कारण इथे तुम्ही ब्लॉग माझा किती बघताय, 1 मिनिट बघताय, 2 मिनिट फुल व्हिडिओ बघताय का किती आहात तुम्ही बॅक जात आहे, तर ते सुद्धा मॅटर करतं. सो प्लीज ज्यांना पण ब्लॉग आवडतो त्यांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग गाईज पूर्ण बघा. कारण हे जे ब्लॉग जे तुम्ही बघताय ते बनवण्यासाठी किती हार्ड वर्क लागतं किंवा किती कष्ट लागतं ते एका ब्लॉगरलाच माहिती आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय, स्टे कनेक्टेड आणि दॅट्स इट. बाय बाय.